पांडुरंगजी पवार साहेब यांनी पक्षाचं 40 वर्ष प्रामाणिकपणानं निष्ठावान असणारे पांडुरंगजी पवार साहेब यांनी काम केलं पक्षाचं. आणि ज्या वेळेला त्यांना तिकीट द्यायचंय त्यावेळेला मग पक्षाने मात्र पांडुरंगजी पवार साहेबांना तिकीट न देता वैभव शेठ काळे यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई काळे यांना तिकीट दिले. तर एक कार्यकर्ता किंवा एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, पवार साहेबांवर अन्याय केलाय? हो, 100% पवार साहेब अन्याय केले. तालुक्याचे नेते आदरणीय अतुल शेठ बेनके यांनी पवार साहेबांना गृहीत धरलं होतं, पवार साहेब तिकीट तुम्हालाच. आणि शेवटच्या 2 दिवसापूर्वी आदरणीय अतुल शेठ आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांनी वैभव शेठ काळे यांना तिकीट जाहीर केलं. मग शेवटी पर्यायाने पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आपल्याला अपक्ष लढायचे. आणि या बोरी कांदळी गटात कविताताई संदीपान पवार हे अपक्ष लढत देत आहेत. बरोबर. आता आपण वडगावमध्ये, मी पण वडगावचाच आहे, तर आपल्या वडगावमध्ये बरीचशी त्यांनी विकास कामं आत्ताच्या काही काळामध्ये त्यांची झालेली आहेत. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे, त्यांची जर अशी काही कामं झाली असतील तर त्यांना पक्षाने तिकीट का देऊ नये? आता वडगावमध्ये मी जरी वडगावचा एक कार्यकर्ता असला किंवा मतदार असला, वडगाव कांदळीमध्ये पवार साहेबांनी कोटी रुपयाची कामं केलेली आहेत. हनुमान मंदिरापर्यंत सुशोभीकरण, अशा अनेक रस्ते, स्मशानभूमी, प्युअर ब्लॉक बसवणे, अशा अनेक रस्ते पवार साहेबांनी केलेले आहेत. सर्व मतदार आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे आहेत. मग मला हाच प्रश्न विचारायचा आहे की पांडुरंगजी पवार साहेब यांनी 40 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं पक्षाचं, पण त्यांना पक्षाने तिकीट दिलं नाही. पण आता त्यांच्या सुनबाईंचं अपक्ष उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे. तर पांडुरंगजी पवार साहेब यांनी ही निवडणूक लढवावी की पक्षाचाच आदेश मान्य करून माघार घ्यावी? नाही, ही निवडणूक पवार साहेबांनी लढवलीच पाहिजे. कारण पवार साहेबांनी या बोरी कांदळी गटामध्ये खूप असा विकास केलेला आहे. विकासाच्या जोरावर पवार साहेब नक्की विजयी होतील, बरोबर, यात कुठलीही शंका नाही. म्हणजे पांडुरंगजी पवार साहेब यांनी ही निवडणूक अपक्षपणे निवडणूक लढवलीच पाहिजे. हो, 100% निवडणूक लढवली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विकासाच्या कामं, विकासाच्या जोरावर पवार साहेबांनी एवढा विकास केलेला आहे की तू मागच्या काही नेत्यांनी एवढा विकास केला नाही. म्हणजे पांडुरंग पवार साहेबांनी विकासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि पक्षाला एक कुठंतरी दाखवून दिलं पाहिजे की खरं जर वास्तविक पाहता आम्हीच त्या अधिकृत असे उमेदवार असायला हवे होते असं तुम्हाला वाटतं? हो, 100% पक्षाने त्यांनाच संधी द्यायला हवी. प्रत्येक गावच्या सरपंचाचं आज पण म्हणणे पवार साहेबांनाच उमेदवार द्यायला पाहिजे. पण आदरणीय तालुक्याचे नेते असतील किंवा अजून कोण ज्येष्ठ नेते त्यांनी पवार साहेबांना डावलून दुसऱ्याला संधी दिली. ठीक आहे, तो पक्षाचा निर्णय, पण आम्ही कार्यकर्ता म्हणून विकासाबरोबर आहेत, विकासाला मतदान आहे आमचं. बरोबर. मला आता शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता आपण बातम्या पाहतो, बातम्यांमध्ये तालुक्याचे माजी आमदार माननीय अतुल शेठ बेनके साहेब यांनी अशी बाईट दिली होती की पांडुरंगजी पवार साहेब हे तुम्ही जाणते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, तर ते आमचा निर्णय कुठेतरी मान्य करतील आणि पक्षाला मदत करतील असं त्यांनी बाईट दिली होती. तर तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मनातली खतखत जी आहे ती तुम्हाला व्यक्त करताना काय वाटतं? हो, पवार साहेबांनी 40 वर्ष तुमच्यावर एकनिष्ठ राहिलेत. तुमच्याबरोबरचे अनेक नेते सोडून गेले तुम्हाला आजपर्यंत. एकमेव जिल्हा परिषद आदरणीय पवार साहेब तुमच्याबरोबर राहिलेत. आमदारकीला फक्त पवार साहेब तुमच्याबरोबर होते. अख्खे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती अख्खेच तुम्हाला सोडून गेले. एकमेव असा नेता राहिला, ज्येष्ठ नेता आदरणीय पवार साहेब, आणि तुम्ही त्यांना डावलून जर तुम्ही दुसऱ्या उमेदवार संधीत असेल तर काहीच उपयोग नाही. कार्यकर्ता किती वेळ तुमचं वाट बघणार? बरोबर आहे. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही पांडुरंगजी पवार साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहात? हो, 100% पवार साहेबांच्या पाठीमागे उभे आहे आणि आमचं मत विकासाला आहे. विकासाच्या जोरावर कविताताई संदीपान पवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. आणि अजून शेवटचा एक प्रश्न आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की मतदान हे दान न होता कुठंतरी विकलं जाते असं चित्र आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. पैशाच्या जोरावरती मतदान विकत घेतलं जातं, म्हणजे मतदान केलं जातं. तर त्या अशा मतदारांना तुम्ही काय आव्हान करा? म्हणजे असे मतदार जे विकले गेलात ना, मग त्या गावचा विकास होत नाही. बरोबर. लोक पैसे घेतात, मग नंतर विकास मागतात. विकास ते लोक जे निवडून ते विकास करत नाही. पवार साहेबांकडे लोक आता पक्षाने डावले, तुमच्याकडे आर्थिक संपत्ती नसल्यामुळे तुमचं तिकीट कापण्यात येत आहे. पवार साहेबांनी विकास केलेला आहे. तुम्ही प्रत्येक गावात खोडत बघा, इकडं वडगाव कांदळी बघा, शिरोली बघा, सुलतानपूर बघा, निमगाव, सवा, पारगाव, कावळपिंपरी, कांदळी, नगदवाडी, येडगाव 14 नंबर हा भाग पवार साहेबांनी विकास केलेला. विकासाच्या जोरावर लोक त्यांना म्हणतात पवार साहेब तुम्ही आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. एक जाणकार मतदार म्हणून माझ्या मनात एक आलेली शंका विचारतो. पांडुरंगजी पवार साहेब यांनी बरीचशी विकास कामं केलेली असं तुम्ही आत्ताही सांगताय, मगाच्यापासून तेच सांगताय. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की पांडुरंगजी पवार साहेब यांची तालुक्यामध्ये वाढती क्रेज पाहता जे वरिष्ठ नेते आहेत म्हणून त्यांनी तिकीट त्यांचं नाकारलं असं? हो, 100% त्यांना वाटते पुढच्या विधानसभेला पवार साहेब जड होते, तेव्हा आता त्यांना खच्ची करण्याचे काम चालू केलेले आहेत.
बरोबर. म्हणजे आपल्या पुढे नेता गेला नाही पाहिजे, आपल्या पुढे कार्यकर्ता गेला नाही, अशी वरिष्ठांची न्याय संधी असते. म्हणजे आमदारकी लेवलचा असणारा माणूस तो त्यांना जिल्हा परिषदेचे तिकीट नाकारणं हे किती दुःखदायक आहे हे कार्यकर्त्याच्या शब्दातून आपल्याला या ठिकाणी जाणवतोय. मग 40 वर्ष निष्ठावंत काम केलेलं पवार साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहिलेले माणूस, वळसे पाटलांचा निष्ठावंत सहकारी, अजितदादांचा एक निष्ठावंत, वल्लभ शेठ बेनकेंचा निष्ठावंत सहकारी, वल्लभ शेठचे बेनकेन साहेबांची सगळे गेली, अतुल शेठ बरोबरचे सगळे गेली, फक्त एकमेव माणूस राहिला पवार साहेब. तुम्ही त्याला डावलून जर तुम्ही दुसरा तिकीट देत असेल तर कोणता मतदार राजा तुमच्यावर राहील? बरोबर आहे. म्हणजे एक पैशाच्या बळावरती एक कुठंतरी तिकीट दिले गेले. हो, 100% तुम्ही पैशाच्या जोरावर दुसऱ्यांना तिकीट दिले. पवार साहेबांना म्हणले तुम्ही आर्थिक संपत्ती नसल्यामुळे तुमचं तिकीट कापण्यात आलेले, हे तुम्ही त्यांनी कारण सांगितले, कारण काहीतरी वेगळंच असू शकते. धन्यवाद, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिले. हो, धन्यवाद. माऊली शेठ खंडागळे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये होते. तर ते त्यांना ज्या वेळेला पक्षाला मीटिंग झाली, तुतारी वाजवणारा माणूस शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष, अजितदादा गट घड्याळ आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल यांची मीटिंग झाली. पण त्या मीटिंगमध्ये तालुका प्रमुख माऊली शेठ खंडागळे यांना विश्वासात न घेता या ठिकाणी एक मीटिंग होऊन त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्याला आघाडी करायची. तर त्या आघाडीमुळं माऊली शेठ खंडागळे हे एकनाथ शिंदेच्या धनुष्यबाण या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी त्यांनी त्यांच्या सहभाग्यवतींची त्यांनी उमेदवारी दाखल केली. पण मला हा प्रश्न विचारायचा आहे, माऊली शेठ खंडागळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून त्या ठिकाणी शिंदे गटामध्ये आल्यानंतर जो कार्यकर्ता वर्ग असेल किंवा मतदार वर्ग आहे तो त्यांच्यावर कुठे नाराज वाटतो किंवा काही परिणाम वाटत नाही? जे पहिल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे मानणारा वर्ग आहे तो वर्ग त्यांच्या बरोबर गेले नाही. ते जरी पक्ष सोडून गेले असतील तो ते कार्यकर्ते ठाकरे साहेबांबरोबर एकनिष्ठ आहेत. जरी नाही, तुम्ही म्हणताय, पण तुम्हाला एक थोडंसं मी थांबवतो. त्यांच्यासोबत उपतालुका प्रमुख 4 यांनी सुद्धा त्या पक्षामध्ये प्रवेश केलाय. मग त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते सुद्धा बरेचसे तालुक्यातून गेलेले आपल्याला दिसतात. मग तुम्हाला ते तर कुठं नाराजी वाटते किंवा त्यांच्यावर सर्वसामान्य जरी नेते गेले, सर्वसामान्य मतदार त्यांच्या बरोबर गेले नाही आज पण. मतदार आहे त्याच जागेवर आहे, मतदार ठाकरे साहेबांना मानणार आहे, तो आहे त्याच जागेवर ठाम भूमिकेवर आहे आज पण. धन्यवाद, आभारी. थँक्यू.